चला बाळांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे. याच्यासाठी बॅच घेते की मध्ये शफलिंग होत नाही, धावाधाव होत नाही. झूमवर कसं मीटिंग ऑफ पटकन होऊन जाते, लिंक तुटून जातं, म्हणून हा 1 तास आरामशीर शांततेने चालतो, त्याच्यामुळे स्पीडही कमी असते. ठीक आहे. हायड्रामध्ये कोणाला डाऊट आहे? आज मी नोट्स पाठवून देणार, मी काढले पण नाही का टाकायची विसरली. हायड्रामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा. क्लिअर आहे हायड्रा सगळ्यांचं? ओके, चला आज आपल्याला नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया डिस्कस करायची आहे. ठीक आहे. प्लॅनेरिया हा ॲनिमल कुठल्या ग्रुपचा आहे सांगा. काल मी सांगितलं प्लॅटी हेल्मेंथस. ओके, प्लॅटी हेल्मेंथस ग्रुप मधला प्लॅनेरिया हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्टडीला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय हा प्लॅटी हेल्मेंथस मध्ये की हा मोस्ट प्रिमिटिव्ह, सगळ्यात पहिल्यांदा सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्यांच्यामध्ये डिस्कवर्ड झाली, मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा CNS डिस्कवर्ड झाली. CNS चा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे बाळांनो, सेंट्रल नर्वस सिस्टीम डिस्कवर्ड झाली. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम डिस्कवर्ड झाली. सेंट्रल नर्वस सिस्टीम मी काल तुम्हाला समजावून सांगितलं. काय असते सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे सांगा. कुठला कुठला पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येणार? कुठला पार्ट येणार? टेल मी. ब्रेन सांगितलं होतं ना, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड हे दोन पोर्शन म्हणजे आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम. मी काल तुम्हाला कोणता तरी माणूस काढून दाखवला होता का? सखाराम तुकाराम जो काही असेल तो काढला होता का? मग त्या सखारामला डोक्यात ठेवायचं ना बाळांनो. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलं की पटकन डोक्यात आला पाहिजे. ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात निघतात बाजूला, ह्याच्या बाजूला निघालेल्या नर्व्स आहेत याच्यातून. याला काय म्हणणार मग आपण? पेरिफेरल. साईडच्या ज्या असतात त्याला म्हणायचं पेरिफेरल नर्व्स. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. आता बघा, मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल म्हटलेलं आहे ज्यावेळेस पहिल्यांदा सेंट्रल नर्वस सिस्टीम डिस्कवर्ड झाली होती. आपण काल काय बघितलं होतं बाळांनो? हायड्रामध्ये कुठल्याही प्रकारची सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट नसते. तिथे काय प्रेझेंट असतं? हायड्रामध्ये सेन्सरी सेल आणि न्यूरॉन्स प्रेझेंट असतात, पण पर्टिक्युलर सिस्टीम प्रेझेंट असते का? नाही, ते पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेली असते. बट इथं थोडं वेगळं आहे. इथे सेंट्रल नर्वस प्रॉपरली प्रेझेंट आहे. बघा तुम्हाला डायग्राम मध्ये पण दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय म्हटलेलं आहे यांनी? नेक्स्ट कॅरेक्टर काय म्हटलं आहे? जो ब्रेन आहे, ब्रेन जो आहे तो कशापासून तयार झालेला आहे म्हणते? सेरेब्रल गँग्लियॉन पासून तयार झालेला आहे. गँग्लियॉनचा अर्थ मी तुम्हाला सांगते. सेरेब्रल म्हणजे डोकं, सेरेब्रल म्हणजे हेड रिजन डोक्यामध्ये, ब्रेन मध्ये, आणि गँग्लियॉन म्हणजे ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. बुक मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये, पण तुम्हाला समजून घेण्यासाठी दोघांचाही अर्थ माहिती असायला पाहिजे. सेरेब्रल गँग्लियॉन असतात कुठे? ब्रेन मध्ये. ब्रेन जे आहे ते सेरेब्रल गँग्लियॉननी बनलेलं आहे म्हणते. आणि सेरेब्रल गँग्लियॉन म्हणजे काय? मी कालच तुम्हाला सांगितलं. जसं हा असा आपला न्यूरॉन काढला आपण, हा याचा पाय. ओके, हे असं हा न्यूरॉन दाखवला होता मी काल काढून तुम्हाला. त्याच्यानंतर पुन्हा याचं डोकं, पाय. ठीक आहे ना? आठवते का? डोकं, पुन्हा पाय. आठवते का कालची डायग्राम? असं काल एकाचं पाय दुसऱ्याचं डोकं म्हटलं होतं ना बाळांनो आपण. असं सिनॅप्स तयार होतं. आता काय म्हणतोय आपण? जेव्हा सेरेब्रल गँग्लियॉनचा अर्थ काय की सारे न्यूरॉन्स एका बंच मध्ये येणार. हे असे 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 सगळे न्यूरॉन्स जेव्हा एका बंच मध्ये येणार तेव्हा त्या बंचला म्हटलेलं आहे सेरेब्रल गँग्लियॉन. गँग्लियॉनचा सरळ अर्थ होतो बंच ऑफ न्यूरॉन. हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला गँग्लियॉन असं म्हणतात. गँग्लियॉन समजलं का? सगळे नर्व सेल जेव्हा कंबाईन आहेत एका ठिकाणी, ग्रुप, तेव्हा त्याला गँग्लियॉन असं म्हणतात. कळलं? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. म्हणजे हे आता आपल्या डोक्यामध्ये, यांच्या डोक्यामध्ये काय झालेलं आहे? बंच ऑफ न्यूरॉन्स आहे. न्यूरॉनचे ग्रुप तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता न्यूरॉनचे जे ग्रुप आहे त्याला आपण सेरेब्रल गँग्लियॉन असं म्हटलं. पुढे बघा,
या सेरेब्रल गँग्लियॉनच्या प्रेझेन्समुळे याचा जो शेप आहे तो कसा झालाय म्हणते, शेप ऑफ हेड कसं झालंय बाळांनो, इन्व्हर्टेड यू शेप. इन्व्हर्टेड म्हणजे काय, उलटा. असा जर आपण कन्सिडर केला तर हा काय झाला रे, याला अपराईट म्हणतात. काय म्हणतात याला, अपराईट. आणि यालाच जर आपण उलटा केला असा तर हा झाला इन्व्हर्टेड. दोघांमधला डिफरन्स समजले का? ओके. तर सेरेब्रल गँग्लियॉनच्या अरेंजमेंटमुळे याचा जो शेप आहे हेडचा तो कसा झालाय म्हणते, यू शेप, इन्व्हर्टेड यू शेप स्ट्रक्चर तयार झालेला आहे. ठीक आहे. इंक भरते मी, थांबा. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण, त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की ब्रेन मध्ये काय प्रेझेंट आहे म्हणते बघा. ब्रेन मध्ये या गँग्लियॉन पासनं, या ब्रेनच्या गँग्लियॉन, सेरेब्रल गँग्लियॉन पासनं 9 ब्रांचेस निघालेली आहे. मोजा, डोळ्यापासून निघालेले दिसतात का तुम्हाला 9 ब्रांचेस? 9 ब्रांचेस निघालेले आहेत. कोई हिंदी है क्या इसमें? किसी को समझ में प्रॉब्लम है हिंदी में? मराठी मध्ये कोणाला प्रॉब्लेम येतो का? सारे मराठी वाले हैं ना? किसी को प्रॉब्लम नहीं है ना मराठी में? अदरवाइज मैं हिंदी में भी पढ़ा, बाकी बैचेस मेरी हिंदी में ही होती है, बोलना ठीक है ना बहन? ओके, हिंदी में पढ़ाओ. अरे वेरी गुड, वो तो बहुत अच्छा है. चलो, क्या बोल रही हूं मैं, देखो ब्रेन जो है, ब्रेन किससे बना है बच्चों? सेरेब्रल गैंग्लियन से बना है. ठीक है. सेरेब्रल गैंग्लियन किसे, सेरेब्रल मतलब सर का पोर्शन और गैंग्लियन मतलब ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. तो इससे बन गया इनका ब्रेन. अब ब्रेन के जो इस सेरेब्रल गैंग्लियन की वजह से इसका जो शेप है वो चेंज होके कैसे हो गया है, इन्वर्टेड. चेंज नहीं हुआ, मतलब उसका शेप उसके वजह से यू शेप बनता है. अब उसके आगे उन्होंने क्या बोला है कैरेक्टरिस्टिक, ये जो ब्रेन पोर्शन है, हेड है, हेड कौन से रीजन में है, एंटेरियर पोर्शन. उस पोर्शन को क्या बोला गया है, एंटेरियर पोर्शन. एंटेरियर का मतलब क्या होता है, अगर कोई एंटेरियर मतलब, मैं हाथ पकड़ रही हूँ वैसे, ओके. एंटेरियर और पोस्टेरियर, अगर कोई चीज, चलो ये हाथ पकड़ लो. एंटेरियर मतलब जो शुरुआत का पोर्शन है, इसे हम बोलेंगे एंटेरियर पोर्शन. पोस्टेरियर मतलब पीछे, सामने वाला पोर्शन एंटेरियर पोर्शन, पीछे वाला पोर्शन पोस्टेरियर पोर्शन. तो इनके जो ब्रेन है, ब्रेन के एंटेरियर पोर्शन में क्या प्रेजेंट है बोला है इन्होंने, 9 ब्रांचेस प्रेजेंट है. 9 ब्रांचेस कहाँ से निकले, एंटेरियर पोर्शन, पोर्शन लिखा, क्या लिखा है मैंने, पोर्शन ऑफ हेड. हेड के एंटेरियर पोर्शन से 9 ब्रांचेस निकल रही है बच्चों. 9 ब्रांचेस देखो, 1 2 3 4 5 6 7 8 9. क्लियर. एंटेरियर पोर्शन से क्या निकली, 9 ब्रांचेस निकली है. अब देखो क्या बोला है, इसका जो ब्रेन है वो कौन से साइड में, यहाँ पे भूल गई मैं बताना, ब्रेन कौन से साइड में प्रेजेंट है, वेंट्रल साइड में प्रेजेंट है. वेंट्रल साइड. चलो बताओ व्हाट इज इन द वेंट्रल और डॉर्सल, किसको डिफरेंस पता है वेंट्रल और डॉर्सल में? वेंट्रल और डॉर्सल में कितने बच्चों को डिफरेंस पता है? वेंट्रल साइड म्हणजे काय है, आपली ही साइड, हमारी जो आगे की साइड होती है उसे हम वेंट्रल साइड बोलते हैं बच्चों, और हमारी जो पीछे की साइड है उसे हम डॉर्सल साइड बोलते हैं. तो ये जो फ्लैटवर्म है, प्लानरिया है, इसके वेंट्रल साइड में इसका ब्रेन पड़ा है, ये वाले साइड में ब्रेन है. ठीक है, सामने वाले साइड में ब्रेन है. ठीक है. देन उसके बाद में देखो क्या बोला है. अब उसके नीचे, मैं डायग्राम से ही एक्सप्लेन कर रही हूँ. देखो हेड के नीचे डायरेक्टली फ्रॉम हेड पोर्शन क्या निकला है, देखो फ्रॉम द हेड पोर्शन अराइजेस टू वेंट्रल नर्व कॉर्ड. वेंट्रल नर्व कॉर्ड, देखो वेंट्रल नर्व कॉर्ड कौन सी है, देखो यहाँ पे आ जाओ. दिस वन, ब्रेन है, आंखें है, और आंखों के नीचे से ये 2 लाइन निकली हुई नजर आ रही है. दिख रही है 2 लाइन, इनका नाम है VNC, वेंट्रल नर्वस कॉर्ड. क्या नाम है इनका, वेंट्रल नर्वस कॉर्ड. ठीक है. कहाँ से निकली है, बिलो द हेड पोर्शन, हेड पोर्शन के नीचे से, बिलो द हेड पोर्शन से
दो इंपॉर्टेंट नर्व कॉर्ड निकली है जिनका नाम है वेंट्रल नर्व कॉर्ड। क्या नाम है इनका? वेंट्रल नर्व कॉर्ड। ये जो वेंट्रल नर्व कॉर्ड है बच्चों, दिस वेंट्रल नर्व कॉर्ड आर जॉइंड विथ ईच अदर, एक दूसरे से जुड़ी हुई है। देखो यहां से ग्रीन लाइन से मैंने ड्रॉ की है। दे आर कनेक्टेड विथ ईच अदर, कनेक्टेड विथ ईच अदर, एक दूसरे के साथ जुड़ी हुई है। एंड फॉर्म लैडर लाइक स्ट्रक्चर, लॅडर लाईक स्ट्रक्चर. व्हॉट इज इन द लॅडर लाईक? शिडी माहिती आहे ना चढायची, लाकडाची शिडी सगळ्यांनी पाहिली आहे. लाकडाची शिडी कशी दिसते? चढायचं असेल तर आपल्याला तसं स्ट्रक्चर दिसतंय. आणि एक दूसऱ्यांसोबत कनेक्ट करने के लिए, एक दूसरे से कनेक्ट करने के लिए क्या प्रेजेंट होता है? विद द हेल्प ऑफ ट्रांसवर्स नर्व. या फिर आपके बुक में वर्ड दिया है कमेश्योर. देखो वर्ड, उसे ही बोला गया है कमेश्योर. ये वर्ड दिया है आपके टेक्स्ट बुक में. सीढ़ी सारखं एक स्ट्रक्चर तैयार झालं, सीढ़ी के जैसे एक स्ट्रक्चर तैयार हुआ है और तैयार होने वाले इस स्ट्रक्चर का नाम है ट्रांसवर्स नर्व. ये ट्रांसवर्स, सारी की सारी जो ग्रीन लाइन में दिख रही है, सारी की सारी क्या है? ट्रांसवर्स नर्व्स है. और ट्रांसवर्स नर्व्स की अरेंजमेंट की वजह से वो लैडर लाइक दिख रहा है, सीढ़ी के जैसे दिख रहा है. ठीक है. अब ये जो वेंट्रल नर्वस सिस्टम कॉर्ड है, वेंट्रल नर्वस कॉर्ड जो है वो पेरिफेरल सिस्टम से अटैच है. पेरिफेरल VNC अटैच विथ, किसके साथ अटैच हुई बच्चों? बताओ. डायग्राम से ही देख के बताना है हमें, कोई हम रट्टा मार स्टडी नहीं कर रहे, रट्टा मार स्टडी नहीं कर रहे, डायग्राम से देख के ही बताना है. देखो लैटरल साइड में जो वेंट्रल नर्व कॉर्ड है, वो वेंट्रल नर्व कॉर्ड अटैच हुई है किससे? PNS से, पेरिफेरल नर्वस सिस्टम. इसका लॉन्ग फॉर्म लिख के दो, पेरिफेरल नर्व्स. वेंट्रल नर्वस कॉर्ड अटैच विथ पेरिफेरल नर्व्स. किसके साथ अटैच हुई है? पेरिफेरल नर्व्स के साथ अटैच हुई. एंड उसके लास्ट वाला कैरेक्टर है हमारा, ठीक है. एंड सेंसरी रिपीट करवाऊंगी मैं, नॉट अ बिग डील, टेंशन मत लो. सेंसरी सेल प्रेजेंट ऑन लॅटरल साइड. कुठल्या साइडला प्रेझेंट आहे म्हणते? लॅटरल साइडला प्रेझेंट आहे. देखो आता डायग्राम वर या. ओके, डायग्राम वर या. काय म्हटलं आपण? पहिलं कैरेक्टर, सबसे पहला कैरेक्टर क्या बोला है हमने? प्लैटिनम हेलिमेंथस ग्रुप से है. दूसरा कैरेक्टर क्या बोला है हमने? वेंट्रल साइड में ब्रेन होता है. ब्रेन किससे बनता है बच्चों? किससे बन रहा है ब्रेन? सेरेब्रल गैंग्लियन से बन रहा है. सेरेब्रल मतलब यहाँ पे यह वाला हेड वाला पोर्शन, सेरेब्रल ब्रेन में प्रेजेंट रहने वाला. उसके बाद में गैंग्लियन, ग्रुप ऑफ न्यूरॉन्स, तो सेरेब्रल गैंग्लियन से बन रहा है. उसके बाद में हमने बोला है कि जो हेड रीजन है, एंटीरियर पोर्शन है हेड का, वहां से 9 ब्रांचेस निकली है, 9 ब्रांचेस निकली है. और जस्ट नीचे, हेड के नीचे से 2 वेंट्रल नर्व कॉर्ड नजर आ रही है आपको. काय निघताय? 2 वेंट्रल नर्व कॉर्ड निघताना दिसतंय तुम्हाला. आणि त्या 2 वेंट्रल नर्व कॉर्डला जोडणाऱ्या मध्ये लाइन्स प्रेझेंट आहे. आणि त्या लाइन्सला काय म्हटलंय बच्चो आपण? काय म्हटलंय त्यांना? ट्रान्सवर्स नर्व्स. त्या ट्रान्सवर्स लाइन्सला म्हटलंय आपण ट्रान्सवर्स नर्व. आणि या ट्रान्सवर्स नर्व्सच्या अरेंजमेंटमुळे ते कसं दिसतंय? इट लुक लाईक अ लॅडर. शिडी कशी असते तसं स्ट्रक्चर दिसतंय. शिडी कशी असते तसं स्ट्रक्चर दिसतंय, म्हणून म्हटलंय आपण की इट लुक लाईक अ लॅडर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण की हे जे वेंट्रल नर्व कॉर्ड आहे, ह्या दोन दिसतात ब्ल्यू लाईननी, हे पेरिफेरल साइडला अटॅच झालेलं आहे बघा. पेरिफेरल म्हणजे बाहेरच्या साइडला, अटैच टू द पेरिफेरल साइड. ठीक है, दोनों साइड में अटैच है. और ये जो पेरिफेरल साइड है बच्चों, आता मी तुम्हाला सांगितलं ही वेंट्रल, ही डॉर्सल, आणि हा भाग कुठला आपला? हा जो साइड आहे आपली ही लॅटरल साइड आहे. म्हणजे या ॲनिमलची ही काय झाली? लॅटरल साइड झाली. तर लॅटरल साइडला काय प्रेझेंट असतं म्हणते? सेन्सरी सेल प्रेझेंट असतं. बाळांनो, काही टच झाला, काही झालं तर एका आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी सेलची गरज आहे ना. अगर टच को समझना है, सेंस को समझना है, सेंस लेना है, तो सेंस के लिए सेंसरी सेल हमारे बॉडी में चाहिए.
तो यांच्या बॉडीमध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतात म्हणते, सेन्सरी सेल. बट ते कुठल्या साईडला प्रेझेंट असतात, ऑन दी लॅटरल साईड, बॉडीच्या लॅटरल साईडला प्रेझेंट असतात. दिस काइंड ऑफ अ नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन प्लॅनॅरिया. अशा प्रकारची नर्वस सिस्टीम प्लॅनॅरिया मध्ये प्रेझेंट असते बाळांनो. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? रिपीट करू शकते मी, सांगा. रिपीट करायचं का एव्हरीवन? एकदा रिपीट करू बघा. डायग्राम वरून बघूनच आपण सगळे कॅरेक्टरिस्टिक लिहिलेले आहेत, काहीच डिफिकल्ट नाहीये. सगळ्यात आधी काय सांगायचं आपल्याला, प्लॅनॅरिया ड्रॉ केला आपण काय म्हणतोय की सगळ्यात प्रिमिटिव्ह एनिमल है. म्हणजे प्रिमिटिव क्यों बोला है, क्योंकि इसमें सबसे पहली बार सेंट्रल नर्वस सिस्टम को डिस्कवर्ड किया गया. सगळ्यात पहिल्यांदा सेंट्रल नर्वस सिस्टीम जर कोणामध्ये फाइंड आउट झाली असेल तर ती कोणामध्ये झाली रे बाळांनो, कोणामध्ये झाली, प्लॅनॅरिया मध्ये झाली. त्याच्यानंतर काय म्हणतोय, प्लॅनॅरियाचा जो ब्रेन आहे तो कशापासून बनलेला आहे म्हणते, प्लॅनॅरियाचा ब्रेन सेरेब्रल गँग्लियॉन पासून बनलेला आहे. सेरेब्रल गँग्लियॉनचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, बंच ऑफ न्यूरॉन्स, न्यूरॉनचे ग्रुप असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हटलेलं आहे की याचा जो शेप आहे तो इन्व्हर्टेड यू शेप आहे. डोकं जे आहे याचं ते उलट असं दिसतं, यू शेप, म्हणून याला इन्व्हर्टेड यू शेप म्हटलं. त्याच्यानंतर हेडच्या खाली जस्ट बिलो द हेड तिथे दोन नर्व कॉर्ड निघालेले आहेत बघा, ब्ल्यू लाईननी दाखवल्या. त्याच्या दोन नर्व कॉर्ड आहेत ते एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. असे हिरव्या लाईन गेल्या आहेत ना मध्ये. ट्रान्सवर्स म्हणजे आडवा, ट्रान्सफरचा अर्थ आडवा होतो. तर अशा आडव्या लाईन त्या वेंट्रल नर्व्हल कॉर्ड मधून गेलेल्या आहेत. तर त्या लाईन्स आहेत, त्या लाईन्सला काय म्हटलंय बाळांनो आपण, ट्रान्सवर्स नर्व म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ट्रान्सवर्स नर्व. आणि ह्या सगळ्या ट्रान्सवर्स नर्व अरेंज झाल्या कारणाने ते कोणासारखं स्ट्रक्चर दिसतंय, इट लुक लाइक अ लॅडर. किसके जैसे दिख रहा है वो, सीडी के जैसे दिख रहा है. त्याच्यानंतर आपण काय म्हटलंय की हे जे वेंट्रल नर्व कॉर्ड आहे हे पेरिफेरल साइडला पण अटॅच झालेलं आहे. वेंट्रल नर्व कॉर्ड अटॅच टू द पेरिफेरल साइड. पेरिफेरल म्हणजे बाजूची, बाहेरची जी साइड आहे तिला पेरिफेरल साइड असं म्हणतात. तर वेंट्रल नर्व कॉर्ड ह्या बाजूच्या साइडला अटॅच झालेला आहे, पेरिफेरल साइडला. ठीक आहे. आणि ही जी लॅटरल साइड आहे यांच्या बॉडीची, इथे सेन्सरी सेल प्रेझेंट असतात म्हणते. हे सगळे जे दिसत आहेत दीज आर द सेन्सरी सेल. सेन्सरी सेलचं फंक्शन काय असतं बाळांनो, टू गेट द स्टिम्युलाय, सेन्सेशन. टच झाला, टच हा सेन्स आहे ना, डोळ्यांनी आपण बघतोय, सेन्स आहे ना बाळांनो. कानाने आपण ऐकतोय, सेन्स आहे ना, कळतो नाही ना आवाज आपल्याला. म्हणजे काय, हे सगळे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहे, म्हणजे सेन्स करण्याची कॅपॅसिटी. ती यांच्या बॉडीमध्ये सेन्सरी सेल कुठे प्रेझेंट असतात म्हणते, लॅटरल साइडला. क्लिअर आहे एव्हरीवन? आता कोणाला डाऊट आहे का विचारा. एनी डाऊट? सगळ्यांना क्लिअर आहे? स्क्रीनशॉट काढता कोणी? स्क्रीनशॉट काढता का? काढा, स्क्रीनशॉट काढा. झालाय डन? ओके. बघा आता तुमचा जर हा चॅप्टर चांगला झाला बाळांनो तर सगळ्यात जास्त मार्क्स, सगळ्यात मोठा, मी कालच सांगितलं, सगळ्यात मोठा चॅप्टर, सगळ्यात डिफिकल्ट चॅप्टर, सगळ्यात कॉम्प्लिकेटेड चॅप्टर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे. पण सगळ्यात जास्त मार्क्स या चॅप्टरवर एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या आधीची जी 12वीची बॅच आहे तिथेच त्यांचा हा चॅप्टर शेवटी राहिलेला आहे एंडवर. तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून मी तुमचा हा चॅप्टर क्लिअर करून घेत आहे की बाबा पुढे चालून तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये. हा चॅप्टर डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे समजायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत काही डाऊट आला का, याचा जे झालं आपलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का, जो क्लिअर आहे ना सगळं? ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक आहे आपला नर्वस टिश्यू. कुठे प्रेझेंट असतात रे नर्वस टिश्यू? नर्वस टिश्यू कुठे प्रेझेंट असतात बाळांनो? न्यूरल टिश्यूज. न्यूरल टिश्यू हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. आपल्या ब्रेनला काम करणारे जे सेल आहेत, जे सेल आहेत ते नर्वस
टिश्यू सेल्स असं म्हटलं जातं, त्याला नर्वस सिस्टीम. आपली ब्रेनची जी सिस्टीम आहे तिला नर्वस सिस्टीम असं म्हणतात किंवा न्यूरल सिस्टीम असं म्हणतात. दोन प्रकारचे सेल आपल्या बॉडी ब्रेन मध्ये प्रेझेंट असतं. एक असतात न्यूरॉन्स आणि दुसरे असतात न्यूरोग्लियल सेल. काय बोलले मी? न्यूरल टिश्यू दोन प्रकारचे असतात ब्रेन मध्ये आपल्या. एक असतात न्यूरॉन्स आणि दुसरे असतात न्यूरोग्लियल सेल. कुठले? न्यूरोग्लियल सेल. बघा आता न्यूरॉन्स जे आहेत, न्यूरॉन्स मध्ये कॅपॅसिटी असते रिजनरेशन करण्याची. सॉरी, कॅपॅसिटी नसते. absence of regeneration and सेल डिव्हिजन. इथे कुठल्याही प्रकारचे हे सेल कुठल्याही प्रकारचं रिजनरेशन करत नाही आणि सेल डिव्हिजनही करत नाही. बट न्यूरोग्लियल जे सेल असतात आपल्या ब्रेन मधले ते सेल हॅव अ कॅपॅसिटी. यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. कशाची रे? कशाची? रिजनरेशनची आणि सेल डिव्हिजनची. बघा आता काय फायदा आहे याचा. मी म्हटलं आपल्या ब्रेन मध्ये दोन प्रकारचे सेल आहेत, न्यूरॉन्स आहेत आणि न्यूरोग्लियल सेल आहेत. तुम्ही हा शब्द ऐकला असेल की ब्रेनची इंजुरी कॉज झाल्यानंतर माणसाला रिकवर होणे. एकतर जर ब्रेनचं ऑपरेशन असेल तर ते डेथ पर्यंत पोहोचवतं माणसाला. खूप कमी सर्जरीज पॉसिबल होतात किंवा रिजनरेट होतात ब्रेनच्या. ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? ये बात सुनी है आप लोगों ने कि ब्रेन की इंजुरी सबसे ज्यादा हजार्डस होती है. ब्रेन की इंजुरी अगर किसी को कॉज हो गई तो उसका बचना मुश्किल होता है. ये बात आप लोगों ने सुनी होगी. क्यों सुनी होगी? क्यों ये ऐसा क्यों होता है? तो हमारे बॉडी के सेल, जैसे फॉर एग्जाम्पल हमें कोई कट लग जाए, आपल्याला जर कापलं तर कापल्यानंतर इंजुरी कॉज झाल्यानंतर 2-4 दिवसांनी जखम भरून जाते ना बाळांनो. 2-4 दिवसांनी आपोआपच जखम भरते की नाही भरत? हो की नाही? कारण काय? कारण की आपल्या बाकीच्या सेलमध्ये रिजनरेशन करण्याची कॅपॅसिटी आहे, सेल डिवीजन करण्याची कॅपॅसिटी है. म्हणजे आपल्या सेलमध्ये हमारे सेल में रीजनरेशन भी होता है और सेल डिवीजन भी होता है. तो हमारे स्किन के सेल इजीली रिकवर कर जाते हैं. लेकिन ब्रेन के जो न्यूरॉन्स होते हैं, पर्टिकुलरली न्यूरॉन्स जो होते हैं, उनमें रीजनरेशन नहीं होता और सेल डिवीजन भी नहीं होता. मतलब अगर कोई सेल टूट गया, जर ब्रेनच्या इंजुरीमध्ये एखादा सेल जर तुटला किंवा तो पूर्णपणे डेड झाला तर तो नवीन सेल बनवू शकत नाही. म्हणून ब्रेन इंजुरी जर कॉज झाली तर त्याच्यामधून रिकवर होणे हे खूप जास्त डिफिकल्ट असतं. कधी कधी तर डेथ पण कॉज होते पेशंटची ड्युरिंग अ सर्जरी. क्लिअर? मी काय बोलले ते समजलंय? येस ऑर नो? ओके. बट हे जे न्यूरोग्लियल सेल असतात ना यांच्या सोबतच प्रेझेंट असतात न्यूरोग्लियल सेल. बट हे जे न्यूरोग्लियल सेल आहे यांना सपोर्टिव्ह सेल म्हणतात. काय म्हणतात यांना? सपोर्टिव्ह सेल. सपोर्टिव्ह सेल असतात आणि हे सपोर्टिव्ह सेल रिजनरेशन पण करू शकतात, सेल डिव्हिजन पण करू शकतात. बट डज नॉट कॅरी सिग्नल. बट कुठल्याही प्रकारचं सिग्नल देऊ शकत नाही. आपल्या बॉडीमध्ये टच झाल्याबरोबर सिग्नल गेला बॉडीवर. बरं जाऊ द्या, साधी मुंगी जरी झोपेत चालली बॉडीवर, साधी मुंगी जरी झोपेत चालली तरी आपल्याला झोपेतून जाग येतो ना बाळांनो, हो की नाही? झोपेतून जाग येतो की नाही की यार काहीतरी जात आहे बॉडीवरून. म्हणजे का बरं इतकी कॉन्शियस आहे आपली बॉडी? कारण की आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स प्रेझेंट आहे, सेन्सरी सेल प्रेझेंट आहे, सेन्स सेल प्रेझेंट आहे. म्हणजे इथून आपला सिग्नल जसं बॉडीवरून मुंगी चालली तसाच तो सिग्नल आपल्या ब्रेन पर्यंत गेलेला आहे. सगळ्या नर्व सेलनी आपल्या ब्रेनला पोहोचवलेला आहे. मग आपण बरोबर ते आपले हात, ब्रेन आपल्या हाताला ऑर्डर करतो की बाळा ते झटक. तर मग आपल्या झोपेत सुद्धा आपण ते झटकतो. बरोबर की नाही? हा प्रकार तुम्ही बरेचदा पाहिलेला आहे. कारण की आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स प्रेझेंट आहे, सेन्सरी सेल, न्यूरॉन्सचे सेन्सरी सेल प्रेझेंट आहे जे रिप्लाय पोहोचवतात ब्रेन पर्यंत. बट त्याचे जे सपोर्टिव्ह सेल आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे, ऍक्च्युली न्यूरॉन पेक्षा जास्त संख्येने न्यूरोग्लियल सेल प्रेझेंट असतात. न्यूरॉन पेक्षा जास्त संख्येने, न्यूरॉन से भी ज्यादा नंबर से सेल कौन से प्रेजेंट होते बॉडी में?
ब्रेन में न्यूरोग्लियल, लेकिन ये कोई सिग्नल प्रोड्यूस नहीं कर पाते. न्यूरोग्लियल सेलचं काम नाही आहे सिग्नल प्रोड्यूस करणं, ते फक्त आणि फक्त सपोर्ट करायला असतात न्यूरॉनला की बाळा तू चल सिग्नल घे मी तुला हेल्प करतो, बट वो खुद सिग्नल ले जा नहीं पाते. क्लियर आहे? येस और नो सांगा. ओके. आता एक तुकाराम सकाराम कोणी पण काढू. हा आपला तुकाराम सकाराम जो पण असेल तो. तुकाराम चांगला आहे का नाव तुकाराम? बेटर आहे का? वेगळं काही द्यायचं? बरं आहे. बरं आहे, चला जाऊ द्या. बरं आहे तर बरं आहे. हा आपला तुकाराम. हे याचं ब्रेन ठीक आहे. आणि ही याची स्पायनल कॉर्ड. माहिती आहे ना आपलं माकड हाडापर्यंत असते ना रे, माहिती आहे ना तुम्हाला? असं छोटं छोटं होत जाते हे. स्पायनल कॉर्ड आपली वरती ब्रॉड आणि खाली अशी 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 निमुळती होत जाते, टॅपरिंग हो जाती है, टैपर छोटी. ये हमारी स्पाइनल कॉर्ड है. ठीक है, स्पाइनल कॉर्ड और ये ब्रेन. अब इसकी ये हो गई हमारी सेंट्रल नर्वस सिस्टम, सीएनएस, राइट ना, ब्रेन सीएनएस. और ये जो बाजू में जा रहे हैं इसे हम क्या बोलेंगे? ये भी तो न्यूरॉन्स ही है, ये भी तो न्यूरॉन्स ही है, इससे ही न्यूरॉन्स निकल रहे हैं ना. नर्व सेल, सेंसरी सेल, ये पैरों तक. असं काही आहे का की पाय हालत नाहीत आपले? असं काही आहे का रे पाय हालत नाहीत आपले? हलतात ना पाय आपले? हलतात का? मुव्हेबल आहोत का आपण? आपण डान्स करतो का? चालतो, फिरतो, उठतो, नाचतो, बागळतो, सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करत असतो बाळांनो. ठीक आहे. म्हणजेच काय की इथे ब्रेन मधून निघालेले न्यूरॉन सेल आपल्या पायामध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. जर आपल्याला नाचायचं असेल तर ब्रेन आपलं सांगतं की भाई डांस करो, डांस करेगा तो ही तो चलेगा. ठीक है, तो ये डांस करने के लिए हमारे पास पैर भी है. आता बघा, कॉकरोच या हातावर बसला, कॉकरोच या हातावर बसला. हात काढणं माझ्यासाठी तारेवरची कसरत. 1 2 3 4 किती बोट असतात रे हाताला? किती बोट असतात? 5 असतात की 6 असतात? अच्छा 5 असतात का? बरं ठीक आहे. कॉकरोच पा किती खतरनाक काढते मी आता. चिमणी दिसतंय काही? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. थोडंसं बेटर काढू. कॉकरोच 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 बैठ गया. ठीक है, वाटत नाही तो कॉकरोच सारखा कन्सिडर करा. कॉकरोच बसला. ठीक है, जसा कॉकरोच बसला, जसा कॉकरोच बसला, इन्फॉर्मेशन कुठे गेली रे? कॉकरोच बैठा. हमारे नर्व सेल ने इन्फॉर्मेशन लेके दी. ये सारे नर्व सेल है एक साथ कंबाइन हो रहे हैं. एक नर्व सेल, दूसरा नर्व सेल, तीसरा नर्व सेल, चौथा नर्व सेल, 5वां नर्व सेल, छठा, उसके बाद में यहाँ पे भी नर्व सेल, यहाँ पे भी नर्व सेल. ये सारी इन्फॉर्मेशन लेके जा रहे हैं. कहाँ पे लेके जा रहे हैं? देखो कहाँ पे लेके गए? ब्रेन के पास. इन्फॉर्मेशन गेली आहे, कॉकरोच बसला. समजलं का मी काय ड्रॉ केलं? एकच न्यूरॉन आहे का? मेनी न्यूरॉन्स आहेत ना? मेनी न्यूरॉन्स आहेत ना बाळांनो? हां, तर हे सगळे कंबाईन होऊन इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत घेऊन गेले की माझ्या अंगावर काहीतरी बसलेलं आहे. अजून माहिती नाही झालं काय बसलेलं आहे. इन्फॉर्मेशन गई ब्रेन के पास. फिर ब्रेन ने रिकॉग्नाइज किया. काय बसलंय हे सांगण्याचं काम कोणाचं? आपल्या ब्रेनचं. ब्रेनला जसं इमेज आली, जसं सेन्सेशन आलं, तसंच त्याला कळलं की यार हे तो कॉकरोच आहे. मग आपला ब्रेन काय करणार? ब्रेन काय म्हणणार आपला की झटक हाताला. मग आपण ब्रेननी जसा रिप्लाय दिला, ब्रेननी काय दिला रिप्लाय? चालली नर्व परत, नर्व परत चालली, नर्व परत चालली, परत नर्व चालली आहे, नर्व परत चालली आहे. ठीक आहे, नर्व, दुसरी नर्व परत चालली आहे बाजूला, त्याच्या नर्व परत चालली आहे, 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 हातापर्यंत गेली. काय करणार? झटकणार. रिप्लाय काय गेला? झटकलं. जी रिप्लाय घेऊन गेली, जी रिप्लाय घेऊन गेली
कुठून रे? कुठून? कुठून? सेन्स ऑर्गन पासनं तर कुठून कुठपर्यंत? ब्रेन पर्यंत. मी काय बोलले ते कळलं का? एक एक सेन्स ऑर्गन पासनं तर ब्रेन पर्यंत एक रिप्लाय घेऊन जाणारे नर्व, रिप्लाय घेऊन जाणारे नर्व, आणि दुसरी नर्व काय? दुसरी नर्व काय? कोणापर्यंत जाणार? हँड पर्यंत. दुसरी नर्व कोणापर्यंत येणार? हँड पर्यंत. कशासाठी? ब्रेन पासून रिप्लाय घेऊन आली आहे ती परत. किती नर्व झाल्या? किती नर्व सेल झाल्या सांगा? किती न्यूरॉन झाले? किती न्यूरॉन झाले? एक घेऊन जाणारी आणि एक रिप्लाय परत देणारी. एवढं कळलं? एक रिप्लाय घेऊन गेली, काहीतरी बसलं, ब्रेनने रिकॉग्नाइज केलं, कॉकरोच आहे, झटकात रिप्लाय आला, रिटर्न 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 रिटर्न, हात झटकला. एवढं कळलं? एवढं कळलं? ही जी बंच ऑफ आहे, बंच ऑफ एक्झॉन, याला म्हणतात बंच ऑफ एक्झॉन आउटसाइड दी CNS. काय म्हटलं मी? हे न्यूरॉन्स आहे. न्यूरॉन कसे बनतात माहिती आहे का तुम्हाला? न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. आता शॉर्टकट मध्ये दाखवते. याच्यानंतर आपण न्यूरॉन शिकणार आहोत. न्यूरॉन कसा दिसतो? असा. 10वी पर्यंत शिकले का रे तुम्ही न्यूरॉनचं स्ट्रक्चर? बाळांनो शिकले का? न्यूरॉन शिकले का 10वी पर्यंत? गोट्या केले का 10वी पर्यंत तुम्ही? एका प्रश्नाचं उत्तर नाही देत. हे काय आहे रे? हे बाजूला आहे ते काय आहे? एक्झॉन, बरोबर ना? हा टिलोडेंड्रॉन आणि हा काय आहे? सायटॉन. लहानपणी शिकले तुम्ही हे डायग्राम. अशा 3 पार्ट मध्ये न्यूरॉन सेल, आपला न्यूरॉन सेल असा दिसतो, ब्रेनचा न्यूरॉन सेल असा दिसतो. हे जे असतात एक्झॉन, हे जे असतात एक्झॉन, हे बंडल्स असे मानले जातात. म्हणजे एक सेन्सरी आणि एक मोटर. घेऊन जाणाऱ्याला सेन्सरी म्हणतात आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्याला मोटर म्हणतात. लक्षात ठेवा. घेऊन जाणारा कोण आहे? सेन्सरी. इन्फॉर्मेशन घेऊन जाणारा कोण आहे बाळांनो? सेन्सरी. आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणारा कोण आहे? मोटर. कळलं का मी काय बोलले? इन्फॉर्मेशन ब्रेन पर्यंत घेऊन जाणारा सेन्सरी न्यूरॉन आणि इन्फॉर्मेशन ब्रेन पासून रिटर्न आणणारा मोटर न्यूरॉन. एवढं कळलं का? येस ऑर नो? म्हणजे आता इथे दोनही चाललेले आहेत. ठीक आहे. एक घेऊन जाणारा आणि एक घेऊन येणारा रिटर्न. बट कुठे? हातामध्ये आहे ना, आपल्या हातामध्ये आहे ना. स्पायनल कॉर्ड मध्ये आहेत का हे नर्व? ह्या स्पायनल कॉर्ड मध्ये आले का? हातामध्ये आहे इथे. तर जर हे आउटसाइड द बॉडी असतील, आउटसाइड द CNS असेल, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या सोडून बाजूला जर हे असे 2 नर्व तयार झाले असतील, मोटर आणि सेन्सरी, तर याला म्हटलं जातं नर्व. वर्ड लक्षात ठेवा, नर्व. बंडल ऑफ एक्झॉन आउटसाइड द CNS. मी काय बोलले ते कळलं का? बंडल ऑफ एक्झॉन आउटसाइड द CNS कॉल्ड नर्व. माझ्या हातामध्ये जेवढेही इन्फॉर्मेशन घेऊन जाणारे आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणारे जेवढे हाता पायामध्ये, साईडला पण, फक्त स्पायनल कॉर्ड सोडून साईडला पण सगळे जे आहेत मोटर आणि सेन्सरी मिळून, त्याला आपण नर्व असं म्हणतो. कळलं का? नर्व कशाला म्हणू आपण? नर्व कशाला म्हणू? कळलं का? बरं जाऊ द्या. माझं पोट दुखतंय. माझं पोट दुखतंय. सांगा काय प्रेझेंट आहे इथे? कुठले काय प्रेझेंट आहे इथे? नर्व आहे का? माझं पोट दुखतंय, नर्व आहेत का? माझं पोट दुखतंय, नर्व आहेत का? नर्व सेल आहेत की कोणते सेल आहेत? स्टमक दुखतंय माझं साईडचं. बरं जाऊ द्या. माझ्या पाठीच्या कण्यामध्ये पेन आहे. माझ्या पाठीच्या कण्यामध्ये पेन आहे. स्पायनल कॉर्ड मध्ये पेन आहे. सांगा नर्व आहेत का? गुड, व्हेरी गुड. माझं स्टमक दुखते म्हणजे काय? की नर्व या साईडला आहेत. नर्व म्हणजे स्पायनल कॉर्ड सोडून बाजूला जाणारे सेन्सेशन. पोट दुखलं म्हणजे इन्फॉर्मेशन गेली ना रे पोटापासून कुठे? ब्रेन पर्यंत.
माझं स्टमक दुखते, माझ्या स्टमकनी ब्रेनला इन्फॉर्मेशन दिली की भाई माझं काहीतरी दुखतंय. ब्रेननी काय रिप्लाय दिला, अरे भावा तुझं पोट दुखतंय. म्हणून आपण म्हणतो पोट दुखतंय. पोट दुखणे ह्या सेन्सरी पण गेली आणि मोटर रिप्लाय पण आला की पोट दुखते. तर ही झाली जे बाहेर असतं, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर जे असतात त्याला नर्व असं म्हणतो आपण. आणि जर बंच ऑफ एक्झॉन हा जो आहे ग्रुप, बंच ऑफ एक्झॉन इनसाइड द सीएनएस, माझ्या स्पायनल कॉर्ड मध्ये प्रॉब्लेम आहे, माझ्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, माझं डोकं दुखतंय, काय असणार आहे? इट इज कॉल्ड ट्रॅक्ट. त्याच सेन्सरी आणि मोटरला कंबाईनली म्हटलं जातं ट्रॅक्ट, जर ते सीएनएस मध्ये असतील. कळलं का बाळांनो? खूप सिंपल आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर मध्ये ज्या सेन्सरी आणि मोटर असतात त्यांना आपण नर्व म्हणतो. आणि आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधून जाणाऱ्या ज्या सेन्सरी आणि मोटर आहेत त्यांना आपण ट्रॅक्ट असं म्हणतो. ट्रॅक्ट आणि नर्ववर क्वेश्चन विचारलं जातं सिंगल मार्क्सचे, म्हणून एवढं आवर्जून सांगताय तुम्हाला. ट्रॅक्ट आणि नर्वची डेफिनेशन, डिफरन्स माहितीच असायला पाहिजे. नर्व कुठे प्रेझेंट असतात? आउटसाइड द सीएनएस. ट्रॅक्ट कुठे प्रेझेंट असतात? इनसाइड द सीएनएस. येस ऑर नो? एनी डाऊट? चला पटापट विचारा, कोणाला डाऊट आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे बाळांनो, समजायला वेळ लागेल, आपण पूर्ण वेळ घेऊ. नॉट अ बिग डील, कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मोठा चॅप्टर. क्लिअर आहे? डन? आता मला सांगा किती प्रकारचे नर्व्स असतात, किती प्रकारचे न्यूरॉन्स प्रेझेंट असतात? इन्फॉर्मेशन घेऊन जाणाऱ्याला काय म्हणतो आपण? सेन्सरी. व्हेरी गुड. इन्फॉर्मेशन घेऊन जाणारा सेन्सरी असतो. इन्फॉर्मेशन घेऊन येणारा काय असतो? मोटर. व्हेरी गुड. चलो बंद करा माईक, माझाच आवाज मला ऐकायला येत आहे. चला इथे हा आपला संपलाय टॉपिक म्हणजे तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची होती, एवढं भारूड झालं त्याचं. आता आपण बघणार आहोत नर्व सेल. टाइम आहे ना आपल्याकडे? थकले का तुम्ही शिकून? थकले का रे? थकले? नाही थकले? न्यूरॉनचं स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण. न्यूरॉन मोठा टॉपिक आहे बाळांनो. टाइम सांगा मला किती राहिलाय? 10 मिनिट्स. 10 मिनिटांमध्ये न्यूरॉन होणार? आय डोंट थिंक सो. बरं ठीक आहे, मी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. थोडंसं जनरल सांगते आणि मग उद्या याला डिटेलिंग मध्ये बघू, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण याच्यावरती काय करू रे? कव्हरिंग एक्झॉन. हे आहेत एक्झॉन, न्यूक्लियस, न्यूरोप्लाझम आणि त्याच्यानंतर ह्या फाईन ब्रांचेस, याला काय म्हणतात? नाव देऊ. डेंड्राइट्स, डेंड्रॉन, सायटॉन, न्यूक्लियस, न्यूक्लियोप्लाझम, एक्झॉन, नोड ऑफ रॅनवियर आणि खाली काय असतं रे? टिलोडेंड्रॉन. आणि हे एक्झॉनची जी कव्हरिंग आहे हिला म्हणतात मेलिन शीद. डायग्राम दिसतंय तुम्हाला? ओके, बघा शॉर्टकट मध्ये. आज मी तुम्हाला डिटेलिंग मध्ये सांगत नाही, फक्त सांगते किती पार्ट असतं न्यूरॉनचं. न्यूरॉनचे किती पार्ट असतात? न्यूरॉन हा एक न्यूरॉन आहे बाळा. आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लॉंगेस्ट जी सेल असते, काय सांगितली बहुतेक मी, कोण असतं सगळ्यात लॉंगेस्ट सेल? कोणती आहे आपल्या बॉडीची? नर्व सेल. ठीक आहे, न्यूरॉन्स आपल्या बॉडीचे सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहे बाळांनो. नर्व सेल असा दिसतो. किती पार्ट मध्ये डिवाइड होतो? सगळ्यात पहिले सायटॉन, सेल बॉडी म्हणतात तिला. सेल
बॉडी. ठीक आहे. मग सायटॉन नंतर डेंड्रॉन. डेंड्रॉन वर असे डोक्यावरती केस उगवलेले दिसत आहेत, त्याला म्हणतात डेंड्राइट्स. डेंड्राइट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट वन सांगा कोण येणार? एक्झॉन. आणि लास्ट मध्ये कोण येणार बाळांनो? टिलोडेंड्रॉन. हे 4 पार्ट बेसिकली डोक्यात ठेवा की या 4 पार्ट पासून काय बनलेलं आहे रे? अख्खा न्यूरॉन बनलेला आहे. सायटॉन म्हणजे सेल बॉडी, ही जे दिसत आहे मधली ही सेल बॉडी. त्याच्यानंतर डेंड्रॉन म्हणजे हे शॉर्ट ब्रांच म्हणजे ही डेंड्रॉन, आणि त्याच्यावरती हे ज्या काळ्याने दाखवलेलं आहे मी त्या डेंड्राइट, हेअर लाईक प्रोडक्शन. त्याच्यानंतर हे जे बॉक्सेस दिसत आहेत तुम्हाला रेड लाईन मध्ये याला म्हणू आपण एक्झॉन. आणि टिलोडेंड्रॉन म्हणजे काय? हा एंड पॉइंटचा पोर्शन, टर्मिनल पोर्शन म्हणजे हा टिलोडेंड्रॉन. असे 4 पॉइंट मध्ये 4 पार्ट मध्ये न्यूरॉन डिवाइड झालेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंतचा टॉपिक? कोणाला डाऊट असेल तर विचारा, पुढे डिटेलिंग उद्या बघू आपण. सांगा बाळांनो, एनी डाऊट? क्लिअर आहे टॉपिक सगळ्यांना? ह्या चॅप्टर मध्ये खूप मजेदार गोष्टी शिकायला भेटणार आहे आपल्याला. आपण चालतो कसे, उठतो कसे, बसतो कसे, नाचतो कसे, दारू पिल्यावर लोक गटारात का बरं पडतात, आपल्या ब्रेनच्या कुठल्या पोर्शनवर इफेक्ट होतो, सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. पण हळूहळू जाणार आहोत कारण की वेळ लागतो, कॉम्प्लिकेटेड टर्मिनॉलॉजीज आहेत, बट समजेल. हे स्ट्रक्चर तर तुम्ही 10th पर्यंत स्टडी केलेलं आहे हो ना? 10वीला होतं ना तुम्हाला हे स्ट्रक्चर? आपको था ना हे 10th तक सबको? ओके. तर तुम्हाला पटापट समजून जाणार. मेन टॉपिक आपला पुढे स्टार्ट करा. ठीक आहे. मीटिंग ऑफ करू, स्क्रीनशॉट काढायचा आहे. मीटिंग ऑफ करू या स्क्रीनशॉट हां काढून घ्या. नोट्स आज पाठवते बाळांनो, काढा काढा काढा. ओके डन. ओके उद्या आपण बघू पुढचा पोर्शन. ठीक आहे. मीटिंग ऑफ करते मी. बाय एव्हरीवन.